हे संवाद न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक येथे खाणकाम, ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालंय। प्रशासन आणि संबंधित कंपनीकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर 1 जूनपासून सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे। मात्र आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। वडझरी परिसरात सुरू असलेल्या खाणकाम आणि स्टोन क्रेशरमुळे धूळ, आवाज आणि सततच्या ब्लास्टिंगचा त्रास होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता। ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले असून विहिरी, बोरवेल, शेती, जनावरांवरही परिणाम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या संदर्भात विविध शासकीय कार्यालयांकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला। आंदोलनाला नागरिक, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना तसेच पत्रकारांनी पाठिंबा दिलाय। ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशीचे निर्देश दिले। तसेच प्रशासन, ग्रामस्थ आणि संबंधित कंपनी यांच्यात झालेल्या बैठकीत लेखी बंधपत्र तयार करण्यात आले। बंधपत्रानुसार नुकसानग्रस्त घरे, विहिरी, बोरवेल आणि गोठ्यांची पाहणी करून भरपाई देणे, बंद पडलेले पाणी स्त्रोत पूर्ववत सुरू करणे, ब्लास्टिंग दरम्यान आवश्यक खबरदारी घेणे, प्रदूषणाची तपासणी करणे, पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करणे आणि गायरान जमिनीवरील अवैध खाणकामाची चौकशी करणे याबाबत सहमती झाली। लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले असले तरी ग्रामस्थांचा संघर्ष कायम असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। आता बंधपत्रातील आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचं लक्ष लागलंय।